एक लग्नगाठ भाग 10 भाग 9 वरून आता पुढे. प्रज्ञा आणि सीमा मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या भिकाऱ्यांना बिस्किटांची पाकिटे वाटत होती आणि दूर उभ्या असलेल्या शालिनीला प्रज्ञाच्या चेहऱ्यावरून नजर हटवता येत नव्हती. ती प्रज्ञाकडे पाहून हसत होती. शालिनी हातात प्रसादाची टोपली घेऊन प्रज्ञाकडे बघत मंदिराच्या पायऱ्या उतरू लागली. अचानक शालिनीचा पाय घसरला आणि ती पडू लागली. पण तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी शालिनीची काळजी घेतली. प्रज्ञा आणि सीमाही धावत तिच्या जवळ आल्या. प्रज्ञाने तिला आधार दिला आणि तिला मंदिराच्या पायरीवर बसवले आणि विचारले, आंटी तुम्ही ठीक आहात का? शालिनी काहीच उत्तर न देता हसत प्रज्ञाकडे बघू लागली. सीमाने पटकन तिच्या पिशवीतून पाण्याची बाटली काढली आणि तिला देताना म्हणाली, आंटी पाणी प्या, तुम्हाला बरे वाटेल. शालिनीने सीमाच्या हातातून पाण्याची बाटली घेतली, पण तिची नजर अजूनही प्रज्ञावरच होती. प्रज्ञाने जरा काळजीने विचारले, आंटी तुम्हाला दुखापत झाली आहे का? नाही बेटा, मी ठीक आहे. तुझे नाव काय आहे? शालिनीने विचारले. प्रज्ञा काही उत्तर देण्यापूर्वी सीमा बोलली, ही प्रज्ञा आणि मी सीमा. शालिनी हसली. प्रज्ञा म्हणाली, आंटी तुमचे दर्शन तर झाले आहे. तुमच्यासोबत कुणी आले आहे काय? शालिनीने नाही म्हटले. हे ऐकून प्रज्ञा सीमाकडे पाहू लागली. सीमा लगेच म्हणाली, आंटी आम्हाला उशीर होतोय, नाहीतर आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडले असते. आम्ही दोघी आज इंदूरमधून बाहेर चाललो आहोत, पण तुम्हाला ऑटोपर्यंत सोडू चला. शालिनी हसत हसत म्हणाली, बेटा ऑटोपर्यंत नको, आमच्या गाडीपर्यंत सोडवा. हे ऐकून प्रज्ञा आणि सीमाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. प्रज्ञा हसत म्हणाली, चला आंटी. दोघींनी शालिनीला आधार दिला आणि निघाल्या. ज्या दुकानातून दोघींनी प्रसाद घेतला होता, सीमा ते दुकान बघताच प्रज्ञाला म्हणाली, प्रज्ञा तू आंटी बरोबर जा, मी ही टोपली ठेवून येते आणि आपल्या चपलाही घेऊन येते. ठीक आहे. हे बोलताच सीमाने प्रसादाचा डब्बा आणि नारळ प्रज्ञाच्या हातात दिला आणि निघून गेली. प्रज्ञा एका हातात प्रसाद घेऊन चालली होती आणि दुसऱ्या हाताने तिने शालिनीला पकडले होते. शालिनीची नजर अजूनही प्रज्ञावरच होती. प्रज्ञा मंदिरातून बाहेर आली आणि शालिनीला विचारली, आंटी तुमची गाडी? प्रज्ञाचा आवाज ऐकून शालिनी लगेच म्हणाली, मी ड्रायव्हरला बोलावते. असे म्हणत शालिनीने ड्रायव्हरला बोलावले आणि म्हणाली, राजेश गाडी घेऊन ये. यस मॅडम. ड्रायव्हरने असं म्हणताच शालिनीने प्रज्ञाकडे बघत फोन कट केला. काही वेळाने चालक गाडी घेऊन आला. गाडी पाहून शालिनी म्हणाली, माझी गाडी आली आहे. शालिनीला पाहताच चालकाने गाडी थांबवली. प्रज्ञाने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि शालिनीला खूप काळजीपूर्वक बसवले आणि विचारले, आंटी प्रसादाची टोपली परत देणार नाही का? नाही बेटा, आम्ही नेहमी घरून पूजेचे ताट घेऊन आणतो. शालिनी हसत म्हणाली. प्रज्ञाने प्रसादाचा डब्बा उघडला आणि मोतीचूरचा लाडू काढून शालिनीला दिला आणि म्हणाली, आंटी प्रसाद. शालिनी प्रसाद घेतच होती तितक्यात सीमा तिची चप्पल घालून आली आणि प्रज्ञाची हातात घेऊन आली, तुझी चप्पल. प्रज्ञाने तिची चप्पल घातली आणि ड्रायव्हरला प्रसाद दिला आणि म्हणाली, प्रसाद. ड्रायव्हरने प्रसाद घेतला आणि लगेच खाल्ला. थँक्स बेटा. शालिनी प्रज्ञा आणि सीमाकडे बघत म्हणाली. प्रज्ञा लगेच म्हणाली, थँक्स म्हणायची गरज नाही आंटी, आम्ही तुम्हाला फक्त गाडीपर्यंत सोडले आहे. बाय आंटी. सीमा म्हणाली. शालिनी हसली आणि म्हणाली, बाय बेटा. शालिनीने पुन्हा प्रज्ञाकडे अतिशय प्रेमाने पाहिले. तेव्हा प्रज्ञा हसली आणि म्हणाली, बाय आंटी. शालिनी हसली आणि ड्रायव्हरला म्हणाली, चला ड्रायव्हर. असे म्हणताच ड्रायव्हरने गाडी काढली. सीमाने प्रसादाच्या डब्यातून लाडू उचलला आणि विचारले, बाय द वे प्रज्ञा, तुझ्या काही लक्षात आले का? काय? प्रज्ञाने चालता चालता विचारले. सीमा मोठ्या प्रेमाने लाडू खाताना म्हणाली, त्या आंटी तुला बघून अशा हसत होत्या जणू त्या तुला त्यांची सून बनवणार आहे. हे ऐकून प्रज्ञा रागात म्हणाली, गप्प बस सीमा, आजकाल तू जास्त बोलायला लागली आहेस. चल आता, नाहीतर आपली फ्लाईट चुकेल आणि मग काय मला हेलिकॉप्टरने नेणार? सीमा तिच्या कारजवळ पोचली आणि म्हणाली, माझ्याकडे हेलिकॉप्टर असते तर मी तुला नक्कीच फिरायला घेऊन गेले असते, पण मला खात्री आहे की तुझ्या नशिबात हेलिकॉप्टरवाला नक्कीच आहे. हे ऐकून प्रज्ञा अस्वस्थ झाली आणि काही न बोलता गाडीत बसली आणि सीट बेल्ट बांधायला लागली. सीमाही गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसली आणि सीट बेल्ट बांधताना प्रज्ञाला म्हणाली, प्रज्ञा प्लीज त्या बाबांच्या बोलण्याचा विचार करणं बंद कर, कारण मला तुझ्या कुजलेल्या मूडसह शिमल्याच्या सुंदर वातावरणात फिरायचे नाही. हे ऐकून प्रज्ञा तोंड वाकडं केलं आणि सीमाने गाडी चालू केली. इकडे अभिने पोलीस स्टेशनमध्ये पोचल्यानंतर आपली कार थांबवली आणि निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळी जीन्स घालून
डोळ्याला चष्मा लावून कारमधून बाहेर आला. आधी सुद्धा चष्मा नीट करत गाडीतून बाहेर आला. दोघे पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. दोघेही आत येतात इन्स्पेक्टर लगेच म्हणाले, या मिस्टर खुराना, तुमचीच वाट पाहत होतो. खाली बसून अभिने इन्स्पेक्टरला विचारले, इन्स्पेक्टर साहेब, काल ज्या माणसाला आम्ही पकडले त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली का? इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, होय मिस्टर खुराना, त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नावे सांगितली आहेत. त्याच्यासह 7 जण होते. आजच आम्ही चौघांना अटक केली आहे. बाकीचे दोघे अजूनही फरार आहेत. पण काळजी करू नका, त्यांनाही लवकरच पकडले जाईल. असे आम्ही रहेजाला अटक केली आहे. मी त्याला भेटू शकतो का? अभिने इन्स्पेक्टरला विचारले. इन्स्पेक्टरने अभिकडे पाहिलं आणि म्हणाला, हो नक्की. एवढं बोलून इन्स्पेक्टरने हवालदाराकडे बघत म्हणाले, यांना शेल नंबर 3च्या गुन्हेगाराला भेटवा. या असं म्हणताच अभि उठला आणि हवालदारासोबत गेला. ते पाहून आधी मनात म्हणाला, हे देवा, हे अभि साहेब पुन्हा काही करू नये म्हणजे झालं. अभि कोठडीजवळ पोचतात रहेजाला तुरुंगात पाहून तो म्हणाला, तर शेवटी तू तुझ्या योग्य जागी ठिकाणी पोचला आहेस. रहेजा हसत हसत मग अभिजवळ आला आणि पट्ट्या पकडून म्हणाला, मला इथे पाठवून तू शांतपणे जगू शकशील असं वाटत असेल तुला तर तू चुकत आहेस. अभि हसत हसत म्हणाला, अभि खुरानाच्या आयुष्यात शांतता नाहीच तर त्याला भीती वाटेल कशाची? मला तुझ्याशी भांडण करायचे नव्हते म्हणून फ्लॅटच्या कागदावर सही मिळताच मी फ्लॅट विकत घेतला. तुमच्या हॉटेलची जमीन करार रद्द झाला आणि तुमची इमारतही वाचवण्याची व्यवस्था करण्यात आली. पण कदाचित तुम्हाला अभि खुरानाची शालीनता आवडली नसेल. पण कोणालाही दुसरी संधी देत नसतो. तरी तुझ्या पत्नीचा आणि तुझ्या एकुलता एक मुलीचा विचार करून मी तुला आणखी एक संधी देतो. जे काही आमच्या दरम्यान आहे आज, आत्ता आणि या क्षणी ते संपूया. त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मी माझ्या मार्गाने जातो. हे ऐकून रहेजा आश्चर्याने अभिकडे पाहू लागला. अभिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, जर तुला युद्ध सुरू करायचं असेल तर मी पूर्णपणे तयार आहे. आणि हे युद्ध तुझ्या मालमत्तेपासून सुरू करू. सर्वप्रथम मी तुमच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर छापे टाकून त्यांना कुलूप लावीन. त्यानंतर मी तुझी इमारत आणि हॉटेल पाडून देईन. मग मी तुमच्या कंपनीत शेअर होल्डर असलेल्या 6 लोकांना माझ्याकडे वळवतो आणि मग मी तुमची कंपनी अगदी सहजतेने ताब्यात घेतो. तसेच 6 पैकी 5 कसेही विकायला तयार आहेत. माझ्यावर हल्ला करण्यासाठी तू आधीच दोषी असून तुरुंगात आहेस आणि मी तुला वचन देतो की तू तुझे हात, पाय आणि डोके आपटून मरशील, परंतु तुरुंगातून कधीही बाहेर येणार नाही. म्हणून मी दिलेली दुसरी संधी गमावून मूर्ख बनू नका. संधीचा फायदा घ्या आणि हसत हसत आयुष्य जगा. आणि तसेही मला कोणाशी शत्रुता ठेवायला वेळ नाही. म्हणून तुमचा अहंकार सोडा आणि माझे ऐका. तुमच्या 12 वर्षांच्या मुलीसाठी मी माझी तक्रार परत घ्यायला तयार आहे. डोकं वापरा जरा. शत्रुता ऐवजी मैत्री केली तर फायदाच होईल. शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. मी जातो. पुन्हा भेटू, कारण आता भेटीगाठी होत राहतील. एवढे बोलून अभिने पुन्हा चष्मा लावला आणि तिथून निघू लागला. तेवढ्यात रहेजाने मागून हाक मारली, अभि सर, निदान माझा निर्णय तर ऐकून घ्या. अभिची पावले थांबली. त्याने वळून रहेजाकडे पाहिले. रहेजा अभिकडे बघत म्हणाला, आयुष्यात पहिल्यांदा त्याला असा शत्रू सापडला आहे जो माझ्याबद्दल विचार करून शत्रुत्व पूर्ण करू इच्छितो. मला तुमच्याशी मैत्री करून खूप आनंद होईल. जे काही घडले त्याबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. मला माफ करा. अभि क्षणभर विचार करून काही न बोलता निघून गेला. रहेजाला आश्चर्य वाटले की आश्चर्यकारक आहे. तो उत्तर न देता निघून गेला. अभि आला आणि इन्स्पेक्टर समोर बसला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, मला रहेजा विरुद्ध केलेली माझी तक्रार मागे घ्यायची आहे. हे ऐकून इन्स्पेक्टर आणि आधी दोघेही आश्चर्याने अभिकडे पाहू लागले. सर, हे तुम्ही? अभिने त्याला गप्प राहण्याचा इशारा केल्यावर आधीने एवढेच सांगितले होते. अभिच्या हावभावानंतर आधीला पुन्हा काही बोलायची हिंमत होत नव्हती. म्हणून तो अभिकडे शांतपणे बघतच राहिला. इन्स्पेक्टर आश्चर्याने अभिला म्हणाला, पण अभि साहेब, रहेजा विरुद्ध आमच्याकडे पुरावे आणि साक्षीदार दोन्ही आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला तुम्ही सहजपणे दीर्घकाळ तुरुंगात पाठवू शकता. मग तुम्ही तुमची तक्रार का मागे घेत आहात? या अपघातात तुम्हाला जीव गमवावा लागला असता. अभिने पेपरवेट टेबलावर ठेवला आणि म्हणाला, पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला ठाऊक नाही का, मला मारण्याचा प्रयत्न करण्यात अपयशी ठरल्यामुळे
मी त्याच्या विरुद्धचा FIR मागे घेत आहे, जेणेकरून पुढच्या वेळी तो मला मारण्याचा ठोस प्लॅन करू शकेल. हो, इन्स्पेक्टर आश्चर्याने म्हणाले. अभि त्याच्याकडे बघत म्हणाला, मी मस्करी करतोय. मी केस का मागे घेत आहे याचे कारण तुम्हाला माहीत असणे आवश्यक नाही. केस बंद करण्यासाठी कुठे सही करायची ते तुम्हीच सांगा. इन्स्पेक्टरने उत्तर दिले. 2 मिनिटे द्या, मी केस बंद करण्यासाठी कागदपत्रे तयार करतो. एवढे बोलून इन्स्पेक्टर उठला आणि निघून गेला. आणि अभि पुन्हा पेपरवेट हलवू लागला. आधी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत बसला होता. पेपरवेट फिरवताना अभि म्हणाला, मी माझ्याकडे बघण्याचा पगार देत नाही. जा लवकर जाऊन पेपर तयार करून घे. मला शिमलेला जायचे आहे. यस सर म्हणत आधी लगेच उठून निघून गेला. तिथून निघताच अभिचा फोन वाजू लागला. फोन रिसीव्ह केल्यावर अभिने कानाला लावला आणि म्हणाला, बोल. गाडी चालवताना राहुलने विचारले, कुठे आहेस? पोलीस स्टेशनवर, अभिने उत्तर दिले. राहुलने लगेच विचारले, रहेजाला अटक झाली आहे का? अभिने आपला मुद्दा बदलला आणि विचारले, तुला काही काम आहे का? हो, मला तुला भेटायचं आहे. आज आपण एकत्र लंच करूया. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. राहुल गाडी फिरवताना म्हणाला. तेवढ्यात इन्स्पेक्टर येऊन अभिच्या समोर बसला आणि त्याने अभिसमोर फाईल ठेवली आणि सही करण्याचा इशारा केला. त्याच्यासोबत आधीही उभा होता. सही करताना अभि फोनवर राहुलला म्हणाला, आज नाही राहुल, आज मी शिमल्याला जाणार आहे. मी परत आल्यावर आपण भेटू. असे बोलून अभिने सही केलेले कागद इन्स्पेक्टरच्या दिशेने सरकावले. शिमला? तू पण शिमल्याला कशासाठी जाणार आहे? राहुलने आश्चर्याने विचारले. तेवढ्यात इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणाले, हवालदार, रहेजाला ताबडतोब घेऊन या. हवालदार हो म्हणून गेले. इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून अभि उठला आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर येताना राहुलला म्हणाला, शिमल्यात मी हॉटेल बांधणार आहे. मी त्याच्या कामाच्या संदर्भात जात आहे. मी तुला थोड्या वेळाने कॉल करेन. असे म्हणत अभिने कॉल कट केला. त्याच्या गाडीजवळ आल्यावर त्याने नुकतेच दार उघडले होते. तेवढ्यात रहेजा धावत अभिकडे आला आणि म्हणाला, थँक्स मिस्टर खुराना, थँक्स. अभिने बोलून त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला, मला आशा आहे की भविष्यात जेव्हाही आपली भेट होईल तेव्हा ती चांगल्या वातावरणात होईल. बाय 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 बाय. रहेजाने हे सांगताच अभि त्याच्या गाडीत बसला आणि गाडी सुरू करून निघून गेला. त्याला जाताना पाहून रहेजा हसायला लागला. तेवढ्यात हवालदार आला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर तुम्हाला पेपर्सवर सही करायला बोलवत आहे. रहेजा त्याच्यासोबत गेला. इकडे राहुल गाडी चालवत स्वतःशीच म्हणाला, राहुल, प्रज्ञा आणि सीमा पण शिमल्याला जाणार आहेत आणि अभि पण. आणि तू इंदूरला काय करणार? तू पण तिथे जायला नको का? असं म्हणत राहुलने हसून अभिला पुन्हा फोन केला. अभि गाडी चालवताना म्हणाला, राहुल बोल, मी पण येतोय तुझ्यासोबत शिमल्यात. राहुल लगेच म्हणाला. कार डाव्या बाजूला वळवताना अभिने विचारले, कोणत्या आनंदात? राहुल हसला आणि म्हणाला, तू शिमल्यासारख्या सुंदर शहरात गेलास तर मलाही तुझ्यासोबत यावं लागेल, नाहीतर तुला एकट्याला कंटाळा येईल. मला चांगलं ओळखत असतानाही तू माझ्याबरोबर येण्यासाठी बहाणा करतोय. तुझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. अभि पुन्हा म्हणाला, बाय. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की मी ट्रेनने नाही तर विमानाने जात आहे. आणि भारतात तिकीट नसलेली व्यक्ती ट्रेनमध्ये प्रवास करू शकते, पण विमानात नाही. राहुल हसला आणि म्हणाला, तू ठरवलं तर विमानाची तिकीटही सहज मिळू शकते. प्लीज 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 अभि, मला पण तुझ्यासोबत शिमल्यात यायचं आहे. प्लीज, तुझ्यासोबत शिमल्यात येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तू पॅकिंग कर, मी काहीतरी करतो, अभि म्हणाला. हे ऐकून राहुलने आनंदाने उडी मारली आणि म्हणाला, थँक्स अभि, खूप खूप धन्यवाद. मी आता पॅक करायला सुरुवात करतो. एवढं बोलून राहुलने फोन ठेवला. अभि गाडी चालवत होता तेव्हा त्याची नजर अचानक C20 मॉलच्या बाहेर उभी असलेल्या प्रज्ञाकडे गेली. ती कार पार्क करण्यासाठी गेलेल्या सीमासाठी थांबलेली दिसली. अभिची गाडी रस्त्याच्या पलीकडे होती म्हणून अभिने लगेच त्याची गाडी थांबवली. तेवढ्यात सीमा प्रज्ञाजवळ आली. तिचा हात धरला आणि दोघी मॉलच्या आत जाऊ लागले. ते बघून अभि ताबडतोब त्याच्या गाडीतून उतरला आणि रस्त्याच्या पलीकडून पळू लागला. इकडे प्रज्ञा रागाने सीमाला म्हणाली, सीमा, मला तर असं वाटतंय आपण शिमला प्रकल्पासाठी नाही तर सुट्टीसाठी जात आहे. तुझी खरेदी संपतच नाही. सीमाने हसत हसत प्रज्ञाचा हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि ती म्हणाली, एवढी का रागावतेस माझी जान? अजून आपल्या फ्लाईटला वेळ आहे आणि मला फक्त प्रीफिटिंगसाठी दिलेले ड्रेस घ्यायचे आहे.
हे फक्त 2 मिनिटाचे काम आहे. 2 मिनिटांपासून 3 मिनिटापर्यंत वेळ लागला ना सीमा, तर इथेच आपले भांडण होईल, प्रज्ञा रागाने म्हणाली. सीमाने तिचा हात धरला आणि तिला ओढून नेले आणि म्हणाली, एवढी रागवशील तर 2 मिनिटे इथेच होईल. असे म्हणत सीमाने प्रज्ञाला दूर नेले. अभि धावत मॉलच्या आत आला आणि प्रज्ञाला शोधू लागला. प्रज्ञाला शोधत म्हणाला, 2 दिवसापासून ही मुलगी वारंवार माझ्याशी टक्कर देत होती आणि आज जेव्हा मी तिला शोधत आहे तर ती उंदरासारखी कोणत्या बिळात घुसली हे कळत नाही. असे म्हणत अभि रागाने प्रज्ञाचा शोध घेऊ लागला. इकडे सीमाने तिचा ड्रेस घातला आणि प्रज्ञाला म्हणाली, मी ट्राय करून येते. फिटिंग व्यवस्थित आहे का नाही ते पाहते. फक्त 2 मिनिटं. एवढं बोलून सीमा ड्रेस घेऊन चेंजिंग रूम मध्ये गेली. प्रज्ञा रागाने स्वतःशीच म्हणाली, ही सीमानं हिला प्रोजेक्टची अजिबात काळजी नाही आणि इथे हा प्रोजेक्ट इतक्या कमी वेळात कसा पूर्ण करणार याचं मला टेन्शन आले. आणि त्यावर ते बाबा, या विचाराने मी चिंतेत आहे. त्यांच्या बोलण्यामुळे माझे खाणे पिणे झोपणे सर्व हराम झाले आहे. काही वेळाने सीमा चेंज करून बाहेर आली. तिने रेड कलरचा गाऊन घातला होता. तिने सीमाला विचारले, माझा ड्रेस कसा दिसत आहे? प्रज्ञा हसत म्हणाली, खूप छान. फिटिंग पण ठीक आहे. आता लवकर बदल, आपल्याला उशीर होत आहे. जो हुकूम मेरे आकाश, म्हणत सीमा हसत हसत पाठीमागच्या खोलीत परत गेली. एकटी उभी असलेली प्रज्ञा हसायला लागली. तेवढ्यात तिला शोधत असलेल्या अभिची नजर तिच्यावर पडली. तो रागाने प्रज्ञाकडे वळला. त्याने रागाने त्याच्याकडे पाठ करून उभी असलेल्या प्रज्ञाचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे ओढले आणि पुन्हा एकदा प्रज्ञाचे डोके अभिच्या छातीवर टेकले. प्रज्ञाने डोकेवर करून अभिकडे पाहिले, जो तिच्याकडे रागाने पाहत होता. त्याला पुन्हा तिच्यासमोर पाहून प्रज्ञा आश्चर्यचकित झाली. प्रज्ञाने तिथून जाणाऱ्या लोकांकडे पाहिले, जे त्या दोघांकडे बघत होते. ती तसं करण्यापासून दूर जाऊ लागली, पण अभिने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रज्ञाने हात मोकळा करण्याचा प्रयत्न केला आणि रागात म्हणाली, हा उद्धटपणा बंद करा. माझा हात सोडा, लोक बघत आहेत. अभि रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचे आहे. अभि. तेवढ्यातच सीमा चेंजिंग रूम मधून बाहेर आली. तितक्यात ती प्रज्ञाकडे निघाली. तिची नजर अभि आणि प्रज्ञावर पडली आणि तिची पावले थांबली. डोळे फाडून ती त्यांच्याकडे पाहू लागली. प्रज्ञा तिचा हात अभिच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. अभि पुन्हा जिद्दीने म्हणाला, तोपर्यंत तू तुझा हात माझ्या मुठीतून सोडू शकत नाहीस, जोपर्यंत मी सोडत नाही. अभिने प्रज्ञाचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता की वेदनांमुळे तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. हात सोडण्याचा प्रयत्न करत ती पुन्हा म्हणाली, प्लीज माझा हात सोडा, मला वेदना होत आहेत. प्रज्ञा हे बोलताच अभिने तिच्या डोळ्यात अश्रू वाहिले. प्रज्ञाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तिला रडताना पाहून अभिने लगेच प्रज्ञाचा हात सोडला आणि मागे वळून उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि डाव्या हाताची मूठ घट्ट पकडली. त्याला स्वतःचा खूप राग येत होता. प्रज्ञा रडत तिथून निघून गेली. सीमाही अभिकडे पाहत प्रज्ञाच्या मागे गेली. सीमा प्रज्ञाकडे आली आणि विचारली, तू ठीक आहेस का? प्रज्ञाने रडतच मान हलवली. प्रज्ञाला रडताना पाहून सीमाला अभिचा खूप राग येत होता. ती प्रज्ञाला म्हणाली, पुरे झाले, मी आज त्याला सोडणार नाही. असं म्हणत सीमा अभिच्या दिशेने चालू लागली. नाही सीमा, प्रज्ञा सीमाचा हात धरत म्हणाली. सीमा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. प्रज्ञा तिची अश्रू पुसत म्हणाली, याच्या तोंडाला लागून काही फायदा नाही. हा माणूसच बरोबर नाही. मला हा माणूस आवडत नाही. कृपया येथून चल. सीमाने प्रज्ञाला चावी दिली आणि म्हणाली, तू जाऊन गाडीत बस, मी बिल भरल्यावर येते. प्रज्ञाने शांतपणे होकार दिला आणि चावी घेऊन निघून गेली. सीमानेही अभिकडे बघत बिल भरायला सुरुवात केली. अभि तसाच उभा होता. त्याने डोळे उघडले आणि न वळता म्हणाला, तुला दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. तुझा रुद्राक्ष चुकून माझ्याकडे आला असावा आणि त्या रुद्राक्षामुळे काल माझा जीव वाचला होता. त्यामुळे मला तुझ्याशी बोलून आभार मानायचे होते आणि हा रुद्राक्ष तुला परत करायचा होता. एवढं बोलून अभिने खिशातून रुद्राक्ष काढला आणि मागे वळून म्हणाला, हे घे. पण समोर प्रज्ञा नव्हती. प्रज्ञाने इकडे तिकडे पाहिले, पण प्रज्ञा कुठे दिसत नव्हती. त्याने रागाच्या भरात रुद्राक्षाची मूठ घट्ट पकडली आणि स्वतःशीच म्हणाला, आई बरोबर म्हणते की मी कधी कधी रागाच्या भरात माझी मर्यादा विसरतो. पण त्या मुलीचा सुंदर चेहरा पाहिला की माझा भूतकाळ माझ्यासमोर येतो आणि मी त्या मुलीला त्रास देऊ लागतो. असे बोलून अभि रागाने मॉलच्या बाहेर आला आणि रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला.
सीमाने तिची गाडी सुरू केली आणि म्हणाली, प्रज्ञा, आधी माझ्या घरी जाऊ आणि तिथून माझे सामान घेऊन ड्रायव्हर सोबत तुझ्या घरी जाऊ. मग तू तुझ्या बॅगा घे आणि मग ड्रायव्हर आपल्याला विमानतळावर सोडेल. सीमाने तिच्याकडे न बघता अभिचा विचार करून प्रतिक्रिया दिली. गाडी चालवत असताना सीमाने प्रज्ञाला विचारले, प्रज्ञा, तू ठीक आहेस ना? प्रज्ञाने उत्तर दिले नाही. सीमा रागाने म्हणाली, प्रज्ञा, पुढच्या वेळी जेव्हा तो तुला भेटेल तेव्हा त्याला खिचून गालावर जोरात चापट मार आणि कालच्या प्रमाणे थप्पड मारताना त्याने तुझा हात धरला तर तो कापून टाक. नाही सीमा, प्रज्ञा अस्वस्थपणे म्हणाली. सीमा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. प्रज्ञा काही वेळ विचार करत म्हणाली, सीमा, का माहीत नाही, पण जेव्हा कधी भेटते मला असे वाटते की तो त्याच्या वेदना लपवण्यासाठी इतका रागवतो. माझे मन म्हणते की तो स्वतःच्या आत खूप वेदना घेऊन जगत आहे, अशी वेदना जी तो कोणाला सांगू शकत नाही किंवा कदाचित कोणाला समजू शकत नाही. सीमा रागात म्हणाली, प्रज्ञा, तू पण कमाल करतेस. ज्या माणसाने तुला खूप दुखावलं, काल हॉटेलमध्ये तुझ्याशी गैरवर्तन केलं आणि तू त्याचा विचार करून नाराज कसं काय होऊ शकते? प्रज्ञाने उत्तर दिले नाही आणि तिच्या हाताकडे पाहू लागली, ज्यावर अभिच्या बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते. अभि रागाने घरी आला आणि कोणाकडेही न बघता सरळ वरच्या खोलीत गेला. त्याने कपाटात ठेवलेली सुटकेस उचलली आणि कपाटातून कपडे काढून सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली. तेवढ्या शालिनी तिथे आली. अभिला प्रसाद दिला. अभिने प्रसाद घेतला आणि आईकडे बघत खाताना म्हणाला, थँक्स आई. गणेश मंदिरात गेली होतीस का? शालिनीने प्रसादाचे ताट टेबलावर ठेवले आणि म्हणाली, हो, ती तिच्या राजकुमारासाठी परी मागायला गेली होती. अभिने कपाटातून शर्ट काढला आणि सुटकेसमध्ये ठेवला आणि म्हणाला, आई, या जगात परी वगैरे असं काही नसतं तर जगात कुणीही दुःखी नसतं. शालिनी हसत हसत अभिच्या शेजारी बसून अभिला त्याच्या पॅकिंगमध्ये मदत करत म्हणाली, परी तर असतेच बेटा, पण प्रत्येकाच्या नशिबात नसते. तुला माहीत आहे का अभि, आज मला पण अशीच एक परी भेटली होती. तिला बघून मला असे वाटले की ही परीच आहे. ती मुलगी खूप सुंदर होती. शालिनी इतकंच बोलली होती की अभिला प्रज्ञेची आठवण आली आणि पॅकिंग करताना त्याचे हात थांबले. हसत हसत शालिनीने अभिच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, अभि, ती मुलगी खूप गोड होती. मला उशीर होत आहे म्हणून कृपया माझी पॅकिंग लवकर पूर्ण कर. शालिनीला बोलताना थांबवत अभि म्हणाला. शालिनी हसत हसत अभिला पॅकिंग करायला मदत करू लागली. तेवढ्यात बलदेव तिथे आला. त्याला पाहताच शालिनीने विचारले, आज इतक्या लवकर ऑफिसमधून आलात का? अभि, रयेजावरची केस का बंद केलीस? बलदेवने अभिकडे बघत विचारले. अभि त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो आणि सुटकेस बंद करू लागतो. अभिने सुटकेस उचलली आणि आईच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, बाय आई, स्वतःची काळजी घे. शालिनीने हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मी तुला काहीतरी विचारतोय अभि, बलदेवने रागाने विचारले. अभिने बलदेवच्या पायाला हात लावला आणि म्हणाला, मला उशीर होतोय बाबा, परत आल्यानंतर याबद्दल बोलू. असे म्हणत अभि सुटकेस घेऊन निघून गेला. अभि, बलदेव त्याला रागाने हाक मारली, पण अभि थांबला नाही. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.